नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी प्रदीप तरमले आज पुन्हा एकदा आपणास सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा अपडेट्स घेऊन आलो आहेत. आणखीन एका जिल्ह्यामध्ये प्रलंबित असलेला पीक विमा गेल्या 2 दिवसापासून वाटप सुरू झालेलं आहे. तर कोणता तो जिल्हा आहे, कशा प्रकारची माहिती आहे, किती रक्कम वाटप झालेली आहे, अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये समजणार आहे. ॲग्रिकल्चर सेक्टरमधील दर्जेदार व्हिडिओंचा लाभ घेण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी अद्याप आपण आपल्या चॅनल मेंबरशिप घेतली नसेल तर चॅनल मेंबरशिप घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलवरील विशेष सुविधांचा लाभ आपल्याला या ठिकाणी घेता येईल. ऑन डिमांड व्हिडिओ देखील आपण कव्हर करतो आहे. या ठिकाणी राज्यभरातील आपण अनेक जिल्ह्यांचे अपडेट्स कव्हर केलेले पीक विमा संबंधित प्लेलिस्ट नक्की चेक करा. आणि या ठिकाणी आणखीन एका प्रलंबित जिल्ह्यासंबंधित अपडेट्स घेऊन आलो आहेत. या ठिकाणी पीक विमा रक्कम प्रलंबित होती, तर ती गेल्या 2 दिवसापासून वाटप सुरू झालेली. तर मग कोणता तो जिल्हा आहे हा प्रश्न नक्कीच आपल्यासमोर आला असेल. आता आपण या ठिकाणी ते समजून घेतो आहे. आपण नांदेड जिल्ह्याचे या ठिकाणी अपडेट्स कव्हर करतो आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून वाटप सुरू झालेले. इकडे आपण पाहाल तर 28 सप्टेंबर रोजी अधिसूचना काढण्यात आलेली होती. त्यामध्ये 93 महसूल मंडळातील सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर किंवा मग ज्वारी विमाधारक शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. परंतु विमा कंपन्यांनी यावर आक्षेप घेतलेला आपण वेळोवेळी हे अपडेट्स कव्हर करत होतो. परंतु या ठिकाणी आपण पाहाल तर गेल्या 2 दिवसापासून ही प्रलंबित रक्कम वाटप सुरू झालेले. पहिल्या दिवशी 30 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 20 कोटी असे 50 कोटी वाटप झालेले. येत्या काही दिवसांमध्ये सर्वांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल. आता आपल्या खात्यात ही रक्कम आली का पहिल्या 2 दिवसात आपण कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. जिल्ह्यातील इतर जे बांधव वर्ग आहेत त्यांना अद्याप हे अपडेटच समजलेलं नाही आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू शकता, जेणेकरून कसं आहे त्यांना देखील ही माहिती प्राप्त होईल. ठीक आहे, आपल्या बांधवांची नक्कीच आपण हेल्प केली पाहिजे. भेटणार आहोत पुढे. जय हिंद.